सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला DGK सर अक्कलकोट. पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT याच्या अंतर्गत येणारा जो सब टॉपिक आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. अतिशय महत्त्वाचे एक डिजिटल इनिशिएटिव्ह भारत सरकारच्या अंतर्गत एज्युकेशन मिनिस्टर शिक्षण विभागातर्फे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्या अंतर्गत एक नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT यांच्या अंतर्गत एक नवीन डिजिटल इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे फॉसी. आता फॉसी म्हणजे काय, त्याचं काय फुल फॉर्म आहे, ते कोण सुरू केले, कशासाठी सुरू केले आणि ह्याचा काय फायदा होतो लक्षात घ्या. FOSSEE तर ॲक्च्युली त्याचा फुल फॉर्म थोडं वेगळ्या पद्धतीने आहे. फ्री ऑब्लिक लिबर अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन. आता एज्युकेशन फील्डमध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, एज्युकेशन रिसर्च आणि अकॅडमिकमध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण ICTचा वापर केला पाहिजे. तर अनेक सॉफ्टवेअर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर प्रायव्हेट कंपनीपासून जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर खरेदी करायला पैसे नाही कोणाकडे. जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे त्यांच्याकडे पैसे नाही, मग ते प्रायव्हेटमधून खरेदी करण्यापेक्षा गव्हर्मेंटकडून फुकट त्यांना ICTकडून जेवढं शक्य लाभ होईल तेवढं शक्य आपल्याला मदत करायचं आहे. सॉफ्टवेअर आहे, अनेक सॉफ्टवेअर, मग ते सॉफ्टवेअर ह्यांनी उपलब्ध करून देतात. आता तुमचा सपोज तुम्ही 10वीला भूगोल शिकवत असेल तर जागृतीचा जो चॅप्टर्स आहे सगळं 10 चॅप्टर्स ॲनिमिनेटेड करून डिजिटलाइज्ड करून मुलांना एक सॉफ्टवेअर देतात. त्या सॉफ्टवेअरप्रमाणे आपण शिकवू शकतो. विज्ञानाचा एक प्रयोग करायचा असेल, एखादा पाठ शिकवायचा असेल तर त्याचा एक सॉफ्टवेअर, अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहे आणि प्रत्येक सॉफ्टवेअर हा फ्री आहे. इथं फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्याची कामं हे फॉसी हे प्रोजेक्ट करीत आहे. ह्याचा सब टायटल काय आहे तर बेटर एज्युकेशन. शिक्षणाला अजून चांगल्या रीतीने वाढवायचं आहे. तर ह्याचं सुरुवात कोणी केले तर IIT बॉम्बे. हे लक्षात घ्यावे, हे नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आणि हे कर्नाटक सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. फॉसीचा फुल फॉर्म फ्री लिबर अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन. शिक्षणासाठी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, ते सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याची कामं हे फॉसी करीत आहे. IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ह्यांनी हे काम करीत आहेत. तर कोणाच्या अंडरमध्ये NM नॅशनल मिशन एज्युकेशन थ्रू ICT या प्रोग्रामच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी याला फंडिंग देतात, पैसे देतात. तर ह्याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे, इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एज्युकेशन. तर हे महत्त्वाचं आहे बघा. ह्याचा अजून एक उद्देश आहे स्प्रेडिंग ओपन सोर्स सॉफ्टवेअर. ओपन सोर्स सॉफ्टवेअर जे अवेलेबल आहे ते अवेलेबल करून मुलांपर्यंत, विद्यार्थीपर्यंत, शिक्षकापर्यंत, कॉलेजपर्यंत, युनिव्हर्सिटीपर्यंत, इन्स्टिट्यूशनपर्यंत पोचवायची कामं हे फॉसी करीत आहे. स्प्रेडिंग जेवढं शक्य तेवढं स्प्रेड करायचं, चांगलं सॉफ्टवेअर लोकांपर्यंत, विद्यार्थीपर्यंत पोचवण्याची कामं हे फॉसी करीत आहे. तर कोणकोणत्या टूल्स वापर करून कोणकोणते प्रोजेक्ट हे फॉसी करीत आहे बघा. यूज फ्लॉसी टूल्स आहे काही. हे टूल्स वापर करून आपण मुलांना ओपन सोर्स सॉफ्टवेअर देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल स्की लॅब आहे, SC आहे स्की लॅब. पायथॉन हे नेट एक्झाममध्ये प्रश्न विचारले होते बघा. पायथॉन हे प्रोजेक्ट कोणाच्या अंडरमध्ये कंडक्ट करीत आहेत, फॉसीच्या अंडरमध्ये. DWSIM, eSIM, ओपन PLI, OSDAG, ओपन मॉडेलिका, हे सगळं प्रोजेक्ट्स आहे. हे प्रोजेक्ट ह्यांच्या अंडरमध्ये काम करीत आहेत. ओपन सोर्स सॉफ्टवेअर देण्याची कामं हे सगळे करीत आहेत.
आता अनेक ॲक्टिव्हिटी हे फॉसी कंडक्ट करीत असतात. तर कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी आहे बघा. टेक्स्टबुक कंपॅनियन, प्रत्येक कॉलेजतील विद्यार्थ्यांना एक टेक्स्टबुक कंपॅनियन म्हणून एक टेक्स्टबुक द्यायचं त्यांना. ते ऑनलाईन टेक्स्टबुक अवेलेबल करून देण्याची कामं, आणि कसं फक्त पुस्तक हे डिजिटलाइज्ड करून आपण काय म्हणतो ॲनिमेशन करून. आता एक शिवाजी महाराज म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचा घोडा आणि शिवाजी महाराज, आणि ते चालत असलेले घोडा आणि शिवाजी महाराज बोलत असलेले तो चित्र ॲनिमिनेट करून मुलांना शिकवायचं. म्हणजे ते प्रोजेक्ट मुलांपर्यंत दाखवायचं. हे पुस्तकमध्ये ॲनिमिनेटेड बुक्स आहे, लॅब मायग्रेशन्स आहे, अनेक लॅबोरेटरी एकमेकाशी जोडून ते तुम्हाला टीचिंग करू शकतात. वर्कशॉप्स आहे, फॉसी फोरम आहे, इथं तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम्स त्यांना सांगायचं आणि ते प्रॉब्लेम्सला उत्तर ते देतात. कॉन्फरन्स ते कंडक्ट करीत असतात. बॉम्बे हे कॉन्फरन्स कोणी कंडक्ट करतात, IIT बॉम्बे ह्यांनी कंडक्ट करतात. आणि स्पेशल आता स्पोकन ट्युटोरियल म्हणून एक प्रोग्राम, एक ॲक्टिव्हिटी हे फॉसी करीत आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्पोकन ट्युटोरियल म्हणजे काय त्याच्यावरती आपण चर्चा करूया. ओके, फॉसी म्हणजे काय, त्याचं फुल फॉर्म काय आहे, हे कोणी कंडक्ट करत असतात, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा एकदा बोर्डवर लिहिलेला प्रत्येक शब्द तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार.